कारण आपण छत्रपती शिवाजी महाराजांना पाहतो. आपल्याला प्रत्येकाला वाटत असते की असं एखादं अपत्य आपल्याला लाभावं. पण हे अपत्य का आणि कसं घडलं? ठराविक म्हणजे गर्भसंस्कारांचा उच्चार केल्यानंतर ठराविक जाती धर्मासाठी केले जाणारे हे संस्कार आहेत का? म्हणून मी नेहमी म्हणत असतो की अगर देश को बेहतर बनाना है तो पहले इस देश की हर गर्भवती माँ को बेहतर बनना होगा और छत्रपति शिवाजी महाराज जी जैसी ग्रेट संतान को पाना है तो पहले हर माँ को जिजा माँ बनना होगा. फिजिकली सपोर्ट व्हावा यासाठी ॲक्टिव्हिटी करत असतात, जसं की योगा केला जातो, प्रेग्नन्सी योगा असतो. प्रत्येक गर्भवती महिला चांगला आहार घ्यायला सुरुवात करते. तर आपण शारीरिक डेव्हलपमेंटसाठी सपोर्ट करणाऱ्या ॲक्टिव्हिटीज करतोय. व्हॉट अबाउट मेंटल, इमोशनल अँड इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट? मग त्या ब्रेनचा आज 80% हिस्सा हा त्या युट्रसमध्ये बनतोय, आईच्या गर्भात बनतोय. त्याचबरोबर आईमध्ये फिअर असेल, आई मानसिकदृष्ट्या हरलेली असेल, तर बाळाकडे सुद्धा मानसिक कमकुवतपणा आपल्याला पाहायला मिळतो. सो एक विचार रियालिटीमध्ये यायचा असेल तर आधी पहिल्यांदा तो विचार येणं गरजेचं आहे. मग तो विचार आजच्या आईनं जर का प्रेग्नन्सीच्या काळामध्ये केला तर निश्चित उद्याचा भारत उत्कृष्ट असेल. नमस्कार सर, नमस्कार. तुमच्या या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. कृपया तुमची थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना ओळख करून द्या. नक्कीच. नमस्कार, मी डॉक्टर विष्णू माने, स्टार मेंटॉर, माइंड अँड गर्भसंस्कार कोच. गेली 5 वर्ष गर्भसंस्कारांवरती काम करतोय आणि एक वेगळ्या पद्धतीने एका गर्भवती स्त्रीला कणखर आणि खंबीर बनवण्याचं काम चालू आहे. ओके. 27 वर्ष माझा जो अनुभव आहे तो सबकॉन्शियस माइंड आणि हिप्नॉसिसमधल्या ट्रेनिंगवरती आहे. टीनेजर डेव्हलपमेंटचं कार्य करत असताना अनेक 13 ते 19 वयोगटातल्या मुलामुलींना दिशा देण्याचं कार्य मी करत आलो. आणि आज हा विषय जो आहे गर्भसंस्कार, या विषयाकडं 5 वर्षापूर्वी मी वळालो. याचं कारणही तसंच होतं. कारण आपण छत्रपती शिवाजी महाराजांना पाहतो. आपल्याला प्रत्येकाला वाटत असते की असं एखादं अपत्य आपल्याला लाभावं. बरोबर. पण हे अपत्य का आणि कसं घडलं याचा अभ्यास करत असता लक्षात येतं की एका आईमुळं घडलं. एक आई काय करू शकते, तर आईनं मनात आणलं तर ती अगदी देश परिवर्तित करू शकते, कारण परिवर्तन तिच्या पोटाला जन्म घेते. बरोबर. आणि गर्भसंस्कारांचा एक्झॅक्टली इम्पॅक्ट काय होतो याचा अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं की आज काळाची गरज आहे. आज फक्त आपण बाळाला जन्माला घालतोय, म्हणजे क्वांटिटी वाढवतोय, पण व्हॉट अबाउट क्वालिटी? मग त्या क्वालिटीज निर्माण करायच्या असतील तर पहिल्यांदा आई घडली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखं उत्तुंग व्यक्तिमत्व घडायचं असेल तर आधी जिजाऊ घडावे लागतील. आणि म्हणून हा विषय म्हणजे अवेअरनेस देण्याच्या हेतूनं अभ्यास करून सुरुवात केली आणि आज बघता बघता 5 वर्षात लाखो लोक भारत आणि भारताबाहेरून या विषयाला जोडली गेलीत. गर्भसंस्कार म्हणजे काय आणि हे सुरू करावं असं का वाटलं आणि यात नेमकं काय शिकवलं जातं? खूप महत्त्वाचा प्रश्न विचारलात की गर्भसंस्कार म्हणजे काय? विशेषतः महाराष्ट्रात गर्भसंस्कार हा विषय उच्चारला गेला की लोकांना असं वाटतं की गर्भसंस्कार म्हणजे एखादा धार्मिक विधी. पण खऱ्या अर्थानं गर्भसंस्कार म्हणजे कोणता धार्मिक विधी नाहीये, तर गर्भसंस्कार म्हणजे त्या गर्भवती महिलेचं 9 महिन्यांसाठी हॅपी, ॲक्टिव्ह, क्रिएटिव्ह, एनर्जेटिक, पीसफुल, स्टेबल, पॉझिटिव्ह आणि कन्सिस्टंट असणं म्हणजे गर्भसंस्कार आहे. विशेषतः ठराविक म्हणजे गर्भसंस्कारांचा उच्चार केल्यानंतर ठराविक जाती धर्मासाठी केले जाणारे हे संस्कार आहेत का? अशा पद्धतीनं या गर्भसंस्कार या विषयाकडे पाहिलं जातं. पण मुळात धर्मानुसार म्हणजे हा विषय कोणत्या जाती धर्माशी जोडता येत नाहीये. कारण हा बाळ बनण्याची जी प्रोसेस आहे ती कोणत्याही जाती धर्माच्या महिलांमध्ये सिमिलरच आहे. म्हणजे तिथे प्रोसेस बदलत नाहीये, प्रोसेस ही सेमच आहे. आणि म्हणून गर्भसंस्कार हा विषय खऱ्या अर्थानं आईचा आणि बाळाशी निगडीत असणारा हा विषय आहे, जिथे बाळ आईच्या प्लासेंटाला जोडलं गेलेलं आहे. म्हणून आईच्या भावनांवरती जर का काम केलं तर निश्चित त्याचा परिणाम गर्भातल्या त्या बाळावरती होत असतो. आणि त्यासाठी फक्त शारीरिकदृष्ट्या नाही तर मानसिक, भावनिक आणि बौद्धिकदृष्ट्या सुद्धा कणखरता देण्याचं काम या त्या स्त्रीला, गर्भवती स्त्रीला कणखरता देण्याचं काम या 9 महिन्यांमध्ये केलं जातं. आणि या प्रोसेसलाच आपण गर्भसंस्कार म्हणतो. आता या विषयाकडे मी का वळालो? तर 13 वर्ष मी पिंपरी चिंचवड, पुण्यामध्ये टीनेजर डेव्हलपमेंटचं काम करत होतो. मी लॉकडाऊनच्या आधी 13 वर्ष, ज्याच्यामध्ये शेकडो पालक माझ्याकडं वर्षाला यायचे. कशासाठी? तर मुलांच्या समस्या घेऊन. मग काउन्सिलिंग व्हायचे, भेटायचं. ज्यावेळेला म्हणजे पालक यायचे तेव्हा पालकांना, विद्यार्थ्यांना आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे भेटायचे, एकत्रित कधी भेटत नव्हतो. सो बरेचदा आई वडील जेव्हा समोर बसलेले आहेत त्या पाल्याच्या काही समस्या घेऊन आलेल्या आहेत
पाल्याला काही बिहेवियरल इश्यूज असतील, त्याच्या ग्रास्पिंग रिलेटेड काही इश्यूज असतील किंवा अकॅडमिक्स रिलेटेड काही इश्यूज असतील म्हणून ते यायचे. आणि आल्यानंतर विशेषतः बरेचदा आई बोलून जायची की प्रेग्नन्सीमध्ये हे इश्यूज होते, प्रॉब्लेम्स होते आणि त्याचाच परिणाम की काय मला हे असलं बाळ लाभलं. आणि हे एका आईकडून नाही तर अशा अनेक 2-3 आईंकडून हे शब्द आले आणि मग मला कुठेतरी स्ट्राईक झालं की अरे खरंच प्रेग्नन्सीचे 9 महिने आणि डिलिव्हरीनंतरचं आयुष्य यांचा काही संबंध आहे का? आणि म्हणून मी गर्भसंस्कार या विषयावरती अभ्यास करायला सुरुवात केली. वेगवेगळ्या देशांमध्ये कोणतं कल्चर फॉलो केलं जातं, तिथे प्रेग्नन्सीमध्ये काय प्रॅक्टिसेस फॉलो केल्या जातात, याविषयी अभ्यास करत असताना मला इस्रायलबद्दलचं काही रिसर्च मिळाला. डॉक्टर स्टीफन रीप यांचा रिसर्च आहे. इस्रायल आज भारताच्या तुलनेत पाहिलं तर अवघ्या 1% लोकसंख्या असणारा हा देश, पण आज अवघ्या जगावरती राज्य करतोय म्हटलं तरी हरकत नाही. मग हे कसं शक्य झालं? का? तर इस्रायलमध्ये प्रत्येक गर्भवती महिला 9 महिन्यांसाठी स्वतः क्वारंटीन राहते, एका पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये राहते आणि प्रीनेटल डेव्हलपमेंटचा प्रोटोकॉल फॉलो करते, ज्याला आपण आपल्या भाषेत गर्भसंस्कार म्हणतो. म्हणजे इस्रायलमधली गर्भवती स्त्री गर्भसंस्कार करून जर का आपल्या बाळाला आणि देशाला एवढ्या यशाच्या उंच शिखरावरती घेऊन जात असेल, तर मग ज्या देशात हजारो वर्षांपासून ही गर्भसंस्कारांची प्रोसेस सांगितली गेली, आजही इतिहासातले अनेक उदाहरण आपण गर्भसंस्कारांचे पाहत असतो. मग आपल्या देशात का नाही? किंवा आपल्या देशातली आजची ही गर्भवती महिला या विषयाला घेऊन आज अनभिज्ञ का आहे? मग त्याच एका हेतूनं मला रिझन मिळालं, की आज गर्भसंस्कार किंवा 9 महिने जे एका स्त्रीला स्वतःच्या बाळाला डिझाइन करण्यासाठी मिळालेले आहेत, ते 9 महिने देण्यासाठी स्त्रीला आज वेळ नाहीये किंवा तिला त्याची जाणीव नाहीये, अवेअरनेस नाहीये. आणि मग मला वाटलं, की खऱ्या अर्थानं हीच प्रोसेस आहे बाळ उत्कृष्ट बनवण्याची, देश उत्कृष्ट बनवण्याची. म्हणून मी नेहमी म्हणत असतो, की अगर देश को बेहतर बनाना है, तो पहले इस देश की हर गर्भवती माँ को बेहतर बनना होगा. और छत्रपति शिवाजी महाराज जी जैसी ग्रेट संतान को पाना है, तो पहले हर माँ को जिजाऊ बनना होगा. कारण जिजाऊ बनल्याशिवाय शोभा कधीच येणार नाहीये. आणि हीच परिस्थिती आहे, हेच सत्य आहे. आई जोपर्यंत कणखर आणि खंबीर बनत नाहीये, तोपर्यंत येणारी पिढी, येणारं ते बाळ सक्षम, कणखर, खंबीर बनणार नाहीये. आणि म्हणून या आईला या 9 महिन्यांचा अवेअरनेस देण्याचं कार्य करण्याचा मी निर्णय घेतला. या निर्णय घेत असताना मला म्हणजे निर्णय घेऊ शकलो याचं कारण की माझी आई. मी माझ्या आईला कधीच पाहिलेलं नाहीये. मी 7 महिन्याचा असताना ती वारली आणि त्यानंतर मला तिला पुन्हा कधीच पाहता आलं नाही. ना फोटोत, ना कुठे ना कुठे. त्यामुळे नेहमी मनात एक रिग्रेट राहायचं की मला माझ्या आईसाठी काही करता आलं नाही. पण ज्या दिवशी हे लक्षात आलं की गर्भसंस्कार खूप महत्त्वाचे आहेत आणि इथे एका आईला मदत करू शकतो, त्या दिवशी आतमधून आवाज आला की तुला तुझ्या आईची सेवा करता आली नाही म्हणून काय झालं? तू या कार्याच्या माध्यमातून या भारतातल्या अनेक गर्भवती आईंची सेवा करू शकतोस. आणि त्याच एका हेतूनं मला प्रेरणा मिळाली आणि देन आय स्टार्टेड. म्हणजे 5 वर्षापूर्वी मी सुरुवात केली की हा अवेअरनेस 9 महिन्यांची किंमत त्या गर्भवती स्त्रीला समजली पाहिजे. आणि या हेतूनं मी अवेअरनेस कॅम्पेन चालू केले आणि बघता आज 22+ कंट्रीजमधून 2.5-3 लाखांपेक्षा अधिक लोकं जोडली गेली. आणि खूप चांगलं परिवर्तन बघायला मिळतं. जेव्हा लोकांचे फीडबॅक येतात, बाळं पाहायला मिळतात, तेव्हा खूप छान वाटतं. सो दिस इज द इंटेन्शन. म्हणजे हे चालू करण्याच्या पाठीमागचा हेतू हा होता. म्हणजे आपण काय देऊ शकतो? एवढ्या वर्षात मी जे काही स्ट्रेस मॅनेजमेंटचे वर्कशॉप्स घेतले, हिप्नॉसिसच्या माध्यमातून अनेक लोकांना ट्रान्सच्या माध्यमातून स्ट्रेस फ्री केलं आणि त्यामुळे मला असं रिअलाईज झालं की एका गर्भवती महिलेला जे काही मूड स्विंग्स होत आहेत, स्ट्रेस होतोय, एन्झायटी होते, फिअर वाटतंय, डिप्रेशन होतंय, राग चिडचिड होत आहे, तर या सर्व गोष्टींसाठी मी मदत करू शकतोय. आणि त्या मदतीच्या हेतूनं मग GSCची म्हणजे गर्भसंस्कार चॅलेंज जे आम्ही सुरू केलं, तर त्याची ती सुरुवात झाली आणि आज त्याला खूप चांगला प्रतिसाद भेटतोय. यामध्ये काय शिकवलं जातं नेमकं? आता गर्भसंस्कार किंवा प्रेग्नन्सी म्हटलं की वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. भारतात जर आपण पाहिलं तर भारतातली प्रत्येक गर्भवती महिला फिजिकली सपोर्ट व्हावा यासाठी ॲक्टिव्हिटी करत असतात. जसं की योगा केला जातो, प्रेग्नन्सी योगा असतो. त्याचबरोबर काही प्रत्येक गर्भवती महिला चांगला आहार घ्यायला सुरुवात करते. गुड न्यूज मिळाल्यानंतर तिच्या घरातलं वातावरण म्हणजे फ्रुट्स, ड्रायफ्रुट्स अशा पद्धतीने लागतात. थोडंसं घरातलं वातावरण चेंज व्हायला लागतं. ती डॉक्टरांना कन्सल्ट करते आणि डॉक्टरांच्या सजेशन्सनुसार मेडिसिन्स, सप्लिमेंट्स घ्यायला चालू करते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बाळाची वाढ, फिजिकल वाढ बरोबर आहे की नाही हे चेक करण्यासाठी सोनोग्राफी केल्या जातात. सो या पद्धतीनं गरीब असो, श्रीमंत असो, प्रत्येक गर्भवती महिला भारतातली सर्वसाधारण या ॲक्टिव्हिटी फॉलो करते. आज गव्हर्नमेंटसुद्धा ते अशा ॲक्टिव्हिटीजना सपोर्ट करतं. बट एक गोष्ट याच्यामध्ये मिसिंग आहे.
ती मिसिंग गोष्ट कोणती? तर आपण शारीरिक डेव्हलपमेंटसाठी सपोर्ट करणाऱ्या ऍक्टिव्हिटीज करतोय. व्हॉट अबाउट मेंटल, इमोशनल अँड इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट? कारण बाळ फक्त शरीराने जन्माला येत नाहीये, शरीरासोबत ते अंतर्गत व्यक्तिमत्व घेऊन येते. मग त्या अंतर्गत व्यक्तिमत्वासाठी आपण काम करतोय का? तर आज खऱ्या अर्थानं करत नाहीये. मग या ज्या शारीरिक डेव्हलपमेंटला सपोर्टिव्ह ऍक्टिव्हिटीज आहेत, त्याचप्रमाणे मेंटल, इमोशनल आणि इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंटसाठी सपोर्टिव्ह असणाऱ्या ऍक्टिव्हिटीज सुद्धा गर्भवती स्त्रीनं या 9 महिन्यांमध्ये फॉलो केल्या गेल्या पाहिजेत. मग त्याच्यामध्ये अनेक ऍक्टिव्हिटीज आहेत, जसं की आज ब्रेन, मानव प्राणी ज्याच्यामुळे वेगळा गणला गेला, कशामुळे? तर ब्रेनमुळे. मग त्या ब्रेनचा आज 80% हिस्सा हा त्या युट्रसमध्ये बनतोय, आईच्या गर्भात बनतोय. मग तो बनत असताना आपण तिथे काम करायला हवं ना. कोणतीही गोष्ट प्रोसेसमध्ये असताना, बनत असताना आपल्याला उत्कृष्ट बनवता येते, बनल्यानंतर नाही. मग आज जी गर्भवती स्त्री आहे तिच्या बाळाचा ब्रेन 80% ब्रेन युट्रसमध्ये बनतोय. मग ते बाळ उत्कृष्ट बनवायचं असेल, बाळामध्ये काही बाय बर्थ चांगल्या क्वालिटीज आणायच्या असतील, तर निश्चितच ते बनत असताना आईनं काम करणं गरजेचं आहे ना. म्हणून ब्रेनसाठीच्या काही ऍक्टिव्हिटीज सजेस्ट केल्या जातात. 5 सेन्सरी ऑर्गन, ज्या इंद्रियांच्या माध्यमातून हे येणारं बाळ संपूर्ण विश्वाचं ज्ञान ग्रहण करणार आहे, ते 5 सेन्सरी ऑर्गन आज कुठे बनतायत? तर युट्रसमध्ये बनतायत. मग ते बनत असताना, या 9 महिन्यांच्या प्रोसेसमध्ये असताना आईनं काम करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मेंटली म्हणजे पीस अँड स्टॅबिलिटी अचीव्ह करणं गरजेचं आहे. आई जर हायपर ऍक्टिव्ह असेल, आई जर अनस्टेबल असेल या प्रेग्नन्सीच्या जर्नीमध्ये, तर बाळाकडे सुद्धा तशी अनस्टॅबिलिटी आणि किंवा हायपर ऍक्टिव्हनेस बघायला मिळू शकतो आपल्याला. त्याचबरोबर आईमध्ये फिअर असेल, आई मानसिकदृष्ट्या हरलेली असेल, तर बाळाकडे सुद्धा मानसिक कमकुवतपणा आपल्याला पाहायला मिळतो. आणि हे होऊ नये म्हणूनच मग त्या आईला मानसिकदृष्ट्या कणखर आणि खंबीर बनवण्यासाठी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज, मेडिटेशन्स, म्युझिक्स अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज सजेस्ट केल्या जातात. सर्वसाधारण 90 मिनिटांचे टास्क आम्ही करायला सांगतो, की तुम्ही दररोज कमीत कमी 90 मिनिटं तरी तुमच्या बाळासाठी किंवा स्वतःसाठी, स्वतःच्या हॅपीनेससाठी दिला गेला पाहिजे. कारण आई जेव्हा हॅपी बनते तेव्हा ऑटोमॅटिकली गर्भात असणारं ते बाळ सुद्धा हॅपी बनणार. सो आईच्या शरीराला ते आज कनेक्टेड आहे, म्हणून आईवरती जास्त फोकस केला गेलेला आहे. ओके. ह्याचं ड्युरेशन काय असतं? म्हणजे प्रेग्नन्सीच्या पहिल्या महिन्यापासून ते 9व्या महिन्यापर्यंत? चांगला प्रश्न. कारण कसं असतं की गर्भसंस्कार हे 2 नंबरला येणारे संस्कार आहेत. गर्भसंस्कारांच्या आधी सुद्धा एक संस्कार आहेत ज्याला आपण बीजसंस्कार म्हणतो. सो सुरुवात ही बीजसंस्कारांपासून व्हायला पाहिजे. म्हणजे जे कपल्स आज प्रेग्नन्सी प्लॅन करतायत, ज्यांची लग्न झालेले आहेत आणि काही दिवसात, काही वर्षात, 6 महिन्यात बाळाला जन्म देण्याचा विचार असेल, तर आत्ताही आणि पहिल्यांदा सावध होणं गरजेचं आहे. कारण आजची जी आपली आजूबाजूची परिस्थिती पाहिली, व्यसनाधीनता किंवा खाण्यापिण्याच्या वेगवेगळ्या सवयी, बदललेलं कल्चर, हे सगळं कुठेतरी त्या बाळावरती निश्चित इम्पॅक्ट करणार आहे. त्यामुळे म्हणतात ना, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. मग आई आणि पिता या दोघांनी कन्सिव्ह करायच्या आधीपासूनच 3 महिने कमीत कमी, 90 दिवस कमीत कमी आधीपासूनच स्वतःला डिटॉक्स करणं, स्वतःसाठी काही म्हणजे मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या शुद्धीकरण करणं खूप गरजेचं आहे. आणि त्यानंतर जर का ते बाळाला कन्सिव्ह करत असतील, तर पुढे जाऊन होणारे काही आज अनेक कॉम्प्लिकेशन्स होत आहेत. म्हणजे मुळात इन्फर्टिलिटी हा खूप मोठा विषय बनलेला आहे. कन्सिव्ह होत नाही आणि कन्सिव्ह झालं तर मग मिस अबॉर्शन्स होत आहेत, काही प्रॉब्लेम्स होत आहेत. हे होऊ नये म्हणून बीजशुद्धीपासून सुरुवात केली पाहिजे. पण आज जर का काही आपल्याला ऑडियन्स ऐकत असेल आणि समजा 9वा महिना असेल, तर मग त्यांनी करायचं नाहीये का? तर त्यांनी सुद्धा करायचं आहे. आयडियली प्लॅनिंगपासूनच सुरुवात केली गेली पाहिजे. पण ज्यांना विषय आज कळतोय, 9वा महिना सुरू असताना कळतोय, त्यांनी सुद्धा हातात असलेले 30 दिवस वाया नाहीत घालवायचे. कारण जे गेलं ते गेलं, आता ते परत येणार नाहीये. ॲटलिस्ट 30 दिवस तुमच्याकडे आहेत. कारण का मी नेहमी सांगत असतो, एकदा का डिलिव्हरी झाली की डिलिव्हरीनंतर लाखो, करोडो, अरबो, खरबो रुपये देऊन सुद्धा तुम्ही या बाळाला पुन्हा युट्रसमध्ये आणू शकत नाही. राईट. बरोबर ना? मग आज 30 दिवस आहेत ना तुमच्याकडं, तेवढे तरी इन्व्हेस्ट करा. निश्चित त्याचा काही चांगला परिणाम होणार आहे. त्याचं कारण का, की जेव्हा हे बाळ स्त्रीच्या प्लासेंटाला जोडलेलं आहे, तेव्हा ते कोणतं इंडिपेंडेंट पर्सनॅलिटी नाहीये. ते बाळ त्या स्त्रीच्या शरीराचा हिस्सा आहे. कारण जसं हा हात माझ्या शरीराचा हिस्सा आहे, माझ्या भावना ठीक नसतील, माझा मूड ठीक नसेल, तर माझा हात सुद्धा काम नाही करत आहे. मला काही, मी आर्टिस्ट आहे, तर त्या दिवशी मूड नाहीये तर माझा हात चालत नाहीये.
कारण माझ्या भावनांचा माझ्या हातावरती परिणाम होतो. अगदी तसं जेव्हा हे बाळ त्या स्त्रीच्या प्लासेंटाला जोडलेलं आहे, ती नाळ जोडलेली आहे, तेव्हा ते त्या स्त्रीच्या शरीराचा हिस्सा आहे. ते कोणतं वेगळी पर्सनॅलिटी नाहीये. आणि जोपर्यंत ते त्या स्त्रीच्या शरीराचा हिस्सा आहे, तोपर्यंत बदल करता येणं शक्य आहे. एकदा का नाळ कापली, की ते बाळ म्हणजे स्वतंत्र पर्सनॅलिटी. आपण स्वतंत्र पर्सनॅलिटीला फक्त सांगू शकतो, बदलू शकत नाही. आणि म्हणून बदलायचंच असेल, तर या 9 महिन्यांमध्ये काम केलं गेलं पाहिजे. इथे बदल घडवता येऊ शकतात आणि म्हणून इथे आईनं 9 महिने आपल्या स्वतःवरती फोकस जास्त करणं गरजेचं आहे. स्वतःच्या भावनांना कणखर आणि खंबीर बनवण्याची गरज प्रेग्नन्सीमध्ये डाएट किती इम्पॉर्टंट आहे? खूप महत्वाचं आहे. ज्या पद्धतीनं कारण आहाराच्या माध्यमातून न्यूट्रिएंट्स जे काही बाळाच्या ग्रोथसाठी आवश्यक आहेत, आईकडे जी काही स्ट्रेंथ असायला हवी त्यासाठी महत्वाचे आहेत. सो योग्य आहार घेणं खूप गरजेचं आहे. आता योग्य आहार म्हणजे काय? प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार आपल्याला आपल्या बॉडीमधल्या डिफिशियन्सीज वेगवेगळ्या आहेत. तुम्हाला ज्या गोष्टी गरजेच्या आहेत कदाचित त्या माझ्याकडे एक्सेसही असू शकतील. त्यामुळे अगदी ट्रायमॅस्टर वाईज डाएट बदलला जाणं गरजेचं आहे. म्हणजे तुमच्या प्रकृतीची किंचानुसार तुमच्या शरीराला आता कशाची गरज आहे जास्त, त्याचं आयडेंटिफिकेशन करून त्या पद्धतीनं पर्सनलाइज थोडाफार आहार फॉलो करणं गरजेचं आहे. म्हणजे जेणेकरून तुमच्या बॉडीच्या न्यूट्रिएंट्सची जी गरज आहे ती पूर्ण होईल. सो तशा पद्धतीनं सात्विक आहार सजेस्ट केला जातो. तर तो घ्यायला हवा आणि त्यासाठी मला वाटतं की एकदा तरी प्रेग्नन्सीमध्ये न्यूट्रिशनिस्टना कन्सल्ट करणं गरजेचं आहे आणि कन्सल्ट करून तुमच्या प्रकृती चिकित्सेनुसार तुम्हाला जो काही आहार योग्य आहे, कारण कोणी म्हणजे ओबियसस झालेलं असेल, कोणी अगदीच वेट म्हणजे खूप कमी असेल, तर त्यानुसार ती चिकित्सा करून मग तसं डिसिजन घेणं गरजेचं आहे. पण आहाराचं महत्त्व निश्चित आहे. आहार खूप मॅटर करतो. ओके. कोणाला गर्भसंस्कार घ्यायचे तुमच्याकडनं, तर त्यांनी काय करायचं? कसं जॉइन करायचं? आज अनेक ठिकाणी म्हणजे ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने कार्यशाळा आमच्या होत आहेत. जसं मुंबईमध्ये अनेक ठिकाणी होत आहेत. आता जूनमध्ये अ, वाशीला आहे, कल्याणला आहे किंवा माटुंगाला आहे. अशा वेगवेगळ्या ठिकाणी होतात. पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सांगली, कोल्हापूर अशा ठिकाणी सुद्धा ह्या कार्यशाळा होत आहेत. तर ज्यांना शक्य आहे त्यांनी ऑफलाईनला पती-पत्नी किंवा सहकुटुंब म्हणजे अगदी इन-लॉज असतील तर त्यांनी सुद्धा यायला पाहिजे. कारण इथे आल्यानंतर त्या स्त्रीला वातावरण काय द्यायचं हे समजतं. त्यामुळे सर्वांनी मिळून एकत्रित सहकुटुंब जर काही कार्यशाळा अटेंड केली, तर त्या गर्भवती स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन घरातल्या प्रत्येकाचा बदलला जाणार. आणि म्हणून एकत्रित हे अटेंड केलं पाहिजे आणि तसं वातावरण जर का त्या स्त्रीला सर्वांनी मिळून देण्याचा प्रयत्न केला, तर निश्चितच ही स्त्री आणि तिच्या माध्यमातून जन्माला येणारं बाळ हे खूप उत्कृष्ट बनू शकतं. सो ऑफलाईनला हे करू शकतात. त्याचबरोबर ऑनलाईनला सुद्धा एव्हरी सॅटर्डे, संडे हे वर्कशॉप्स ऑनलाईनला सुद्धा होतात. सो ऑनलाईनच्या माध्यमातून सुद्धा हे वर्कशॉप करता येतात. ऑनलाईनला सुद्धा तुम्ही पती-पत्नी, सहकुटुंब मिळून अटेंड करू शकता. आणि मेन प्रोसेस काय आहे? हे गर्भसंस्कार का महत्त्वाचे आहेत? 9 महिन्यांची नेमकी किंमत काय आहे? कोणत्या ॲक्टिव्हिटीज या 9 महिन्यांमध्ये केल्या गेल्या पाहिजेत? कशा पद्धतीनं तुमचं एन्व्हायर्नमेंट तुम्ही निर्माण केलं गेलं पाहिजे? तुमचं आणि बाळाचं कनेक्शन, बॉन्डिंग वाढवण्यासाठीच्या कोणत्या ॲक्टिव्हिटीज आहेत, त्या कशा फॉलो केल्या गेल्या पाहिजेत? तुमच्या पती-पत्नींचा नेमका रोल काय आहे? अशा अनेक गोष्टींची क्लॅरिटी या कार्यशाळेच्या माध्यमातून मिळते आणि एकदा का ती क्लॅरिटी मिळाली, तर तुम्ही ते फॉलो करायला खूप इझी जातं. म्हणतात ना, क्लॅरिटी इज द की फॉर सक्सेस. राइट. आणि म्हणून ती क्लॅरिटी घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी एकदा तरी प्रेग्नंट किंवा प्रेग्नन्सी प्लॅन करत असणाऱ्या कपल्सनी ही कार्यशाळा अटेंड करणं गरजेचं आहे. ज्यांनी या कार्यशाळा अटेंड केल्या आहेत, त्यांचा फीडबॅक कसा आहे? अप्रतिम फीडबॅक आहेत. आजपर्यंत लाखो लोकांनी ही कार्यशाळा अटेंड केली ऑनलाईन किंवा ऑफलाईन. सो ज्यांनी कार्यशाळा अटेंड केल्या त्यांच्यामध्ये आमूलाग्र बदल आहेत. कारण अनेक लोकांचे फीडबॅक आहेत. आज नाही म्हटलं तरी Googleला गेलात, डॉक्टर विष्णू माने रिव्ह्यू विचारलात, तर हजारो लोकांचे तुम्हाला 5 स्टार रेटिंगमध्ये असणारे फीडबॅक वाचायला मिळतील. सो आईंचं असं म्हणणं आहे, की म्हणजे पहिला कार्यशाळा अटेंड केल्या पहिला जो लोकांचा पहिला शब्द तोंडात येतो, की तो म्हणजे आय ओपनर. अनेक अशा गोष्टी आहेत आम्ही प्रेग्नन्सीकडे या पद्धतीने कधी पाहिलंच नाही. आज जो नवीन दृष्टिकोन कार्यशाळेतनं आम्हाला मिळाला प्रेग्नन्सीकडे पाहण्याचा, तो आजपर्यंत आम्हाला हा दृष्टिकोन मिळालेला नव्हता. हा पहिलं मनोगत लोकांचं असतं. आणि ज्यांनी हे अंडरस्टँड केलं आणि त्या पद्धतीने ही 9 महिन्यांची प्रोसेस फॉलो केली, तर त्यांच्या बाळांमध्ये सुद्धा आपल्याला त्या गोष्टी बघायला मिळतात. अनेक महिलांच्या प्रतिक्रिया आहेत, की सर प्रेग्नन्सी तर फक्त निमित्त होतं, पण प्रेग्नन्सीमध्ये जे काही आम्ही फॉलो केलं, त्याच्यामुळे जे काही आम्हाला रुटीन लागलं, सर अवघं आयुष्य बदललेलं आहे. असा अनेक महिलांचा फीडबॅक. प्रेग्नन्सीच्या वेळी
आता काही लोक जॉब वगैरे करतात, तर त्यांनी जॉब करणं किंवा ट्रॅव्हलिंग करणं म्हणजे किती ॲडवायजेबल आहे? महत्त्वाचा प्रश्न विचारला ट्रॅव्हलिंग बद्दलचा. हां. जॉब बद्दल मी सांगेनच. ट्रॅव्हलिंग करणं जसं की पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये पहिले जे 3 महिने असतात कन्सीव्ह झाल्यानंतर, तेव्हा काय होतं, ही प्रोसेस कशी असते, पित्याकडून बीज येतो. पिता फक्त बीज देण्याचं काम करतो. जेव्हा हा बीज स्त्रीगर्भामध्ये येतो, तेव्हा तो रुजायला लागतो. जसं एखादा शेतकरी चांगला बीज निवडतो, त्याला जे उत्पादन हवं आहे त्याचा तो बीज निवडतो आणि तो भूगर्भामध्ये पेरतो. भूगर्भामध्ये गेला की तो पहिल्यांदा भूगर्भाशी अटॅच होतो आणि मग त्याची जमिनीच्या बाहेरची वाढ चालू होते. इथेही तसंच होत असतं. जेव्हा पित्याकडून बीज येतो, तेव्हा तो स्त्रीगर्भामध्ये जातो आणि स्त्रीगर्भामध्ये गेला की तो पहिल्या 3 महिन्यांमध्ये त्या प्लासेंटाला अटॅच होतो. आणि त्या पहिल्या 3 महिन्यामध्ये पॉसिबिलिटी असते की ट्रॅव्हलिंग केलं, थोडंसं एक्झर्शन्स केले, थोडे हेक्टिक तुमचं हे असेल किंवा हेवी काही वेट उचलले गेले, तर अबॉर्ट होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. त्यामुळे पहिल्या 3 महिन्यांमध्ये मोस्टली थोडीशी केअर घ्यायला सांगितली जाते. ट्रॅव्हलिंग जसं की जिथे फार व्हायब्रेशन्स नाही आहेत आणि सेफ ट्रॅव्हलिंग असं तुम्ही करू शकता. बट जसं की टू व्हीलरवरून वगैरे जिथे हेवी जर्क्स बसतायत आणि रोड ठीक नाही आहेत, अशा ठिकाणी तुम्ही ट्रॅव्हलिंग करताय, तर पॉसिबिलिटी तिथे थोडीशी वाढते, रिस्क वाढते. त्यामुळे पहिल्या 3 महिन्यांमध्ये शक्यतो सायलेंट म्हणजे फार दगदग आणि जंपिंग आणि फार काही एक्सरसाइज आणि फार काही ह्या गोष्टी करायच्या नसतात. तिथे थोडंसं सेफ. पण एकदा का प्रॉपर वेमध्ये बाळ प्लॅसेंटाला अटॅच झालं, की त्यानंतर ही रिस्क खूप कमी होते. सो सेकंड ट्रायमेस्टरपासून निश्चित ट्रॅव्हलिंगचा सल्ला दिला जातो. अगेन त्यात काही मेडिकल कंडिशन्स असतात, जसे की लो लाइंग प्लॅसेंटा असेल किंवा अजून काय असेल, तर त्यानुसार मग आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मग तशा पद्धतीनं आपण ट्रॅव्हलिंग करायचं का नाही करायचं हे ठरवलं गेलं पाहिजे. त्यानंतर तुम्ही दुसरा प्रश्न म्हणजे याच्यात विचारलं, की ट्रॅव्हलिंग आणि त्यासोबत जॉब किंवा एक्झर्शन. येस, जॉबबद्दलचा प्रश्न होता. आता जॉब करायला पाहिजे का? तर मी म्हणतो आजची परिस्थिती अशी आहे, की येस घरी बसून एकटेपणा खाणार आहे, जॉब करायला पाहिजे. पण जॉब करतोय म्हणून प्रेग्नन्सीमध्ये 9 महिन्यांमध्ये बाळाला किंवा स्वतःला वेळ न देणं हे चुकीचं आहे. इथे हा जो 9 महिन्यांचा वेळ मिळालेला आहे, तो ॲज अ डिझायनर म्हणून त्या आईला वेळ मिळालेला आहे. निसर्गानं, नेचरनं हवं तर एका दिवसात पण बाळ दिलं असतं ना, पण 9 महिने कशासाठी दिलेलं आहे? प्रोसेसिंगसाठी दिलेली आहे, की इथे बाळ युटरसमध्ये बनतंय. 1 दिवसात बनत नाही, तर ते दररोज घडतंय. त्या आईच्या शरीरामध्ये दररोज ज्या काही सेल्स नवीन तयार होणार आहेत, त्यातल्याच काही सेल्स जाऊन त्या बाळाच्या शरीराला जोडल्या जाणार आहेत आणि तिथे बाळ तयार होणार आहे. आणि अशा पद्धतीने 9 महिन्यांमध्ये बाळाचं ते संपूर्ण ऑर्गन्स आतमधले तयार होतात. मग इथे हे बनत असताना आईनं वेळ देणं खूप महत्त्वाचं आहे. आजकाल मी पाहतो, की महिलांमध्ये काय झालेलं आहे, स्वतःची जबाबदारी, घरची जबाबदारी, नवऱ्याची जबाबदारी, ऑफिसची जबाबदारी, अशा या संपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळत असताना स्त्री स्वतःच्या बाळालाच वेळ द्यायला विसरतात. कारण एकतर हा अवेअरनेस नाही, की 9 महिन्यांमध्ये ती काय वंडर घडवू शकते. 9 महिन्यांचा तो अवेअरनेस नाहीये आणि त्यामुळे कळत-नकळतपणे हे जे काही बाकीचे प्रेशर्स आहेत, बाकीच्या जबाबदाऱ्या आहेत, प्रायोरिटी त्याला दिली जाते आणि मग गर्भात जेव्हा ते बाळ घडतंय, तिथे मात्र ही आई वेळ द्यायला मिस करते. तेव्हा मी त्या आईला सांगत असतो, की आज करिअर महत्वाचं आहे, जॉब महत्वाचा आहे, पैसे महत्वाचे आहेत, ॲग्री. आज तुम्हाला वेळ नाहीये, तेही मला मान्य आहे. पण कदाचित डिलिव्हरी झाली आणि डिलिव्हरीनंतर जर का या बाळामध्ये तुम्हाला काही कमी जाणवल्या, प्रॉब्लेम्स जाणवले, अडथळे किंवा काही इश्यूज गतिमंद, मतिमंद, ऑटिझम, ADHD असे अनेक प्रकार बघायला मिळतात. असं जर का चुकून तुमच्या बाळामध्ये सापडलं, तर तुम्ही पुन्हा त्या बाळाला युटरसमध्ये टाकू शकता का? नाही आणू शकत. लाखो, करोडो, अरबो-खरबो रुपये देऊन सुद्धा ते बाळ फक्त 1 मिनिटं सुद्धा वापस युटरसमध्ये येत नाही. म्हणजे 1 मिनिटांची किंमत एवढी आहे. 9 महिने तुम्हाला मिळालेले आहेत. सो आज प्रायोरिटी कशाला असायला पाहिजे, तर फर्स्ट प्रायोरिटी बाळाला आणि राहिला वेळ तर इतर गोष्टींना. सो जॉब करा. जॉब करत असताना मी एक गोष्ट सांगतो, की गर्भसंस्कारांसाठी वेळ दिला पाहिजे. प्रेग्नन्सीमध्ये पहिली नंबर 1 प्रायोरिटी हे बाळ असलं पाहिजे. सेकंड प्रायोरिटी मग तुम्ही बाकीच्या गोष्टींना देऊ शकता आणि जॉबच करायचा आहे. हरकत नाहीये, करायला पाहिजे. बट तो करायचा असेल तर करत असताना जे नॉन व्हॅल्यू ॲडिंग वर्क तुम्ही करता, घरातली धुनी भांडी असेल, स्वयंपाक असेल, अजून काही गोष्टी असेल, जे की आपण डेलिगेट करू शकतो. तुम्ही आज जॉब करताय ना, एखाद्या बाईला, एखाद्या स्त्रीला 9 महिन्यांसाठी हायर करा. घरातली कामं तिच्याकडे सोपवा आणि तो जो काही वाचलेला वेळ आहे, तो स्वतःच्या बाळाला आणि स्वतःला सर्वगुण संपन्न उत्कृष्ट बनवण्यासाठी इन्व्हेस्ट करा.
इथे स्त्रीनं स्वतःला वेळ देणं गरजेचं आहे. तर या पद्धतीने ते जर वेळ देत असेल तर जॉब करायला काहीही हरकत नाही. जॉब करायला पाहिजे. आणि अजून एक महत्त्वाचा पॉइंट इथे ॲड करेन. तुम्ही जॉब करताय, पण त्या जॉबमध्ये जर का तुमची पिळवणूक होत असेल, प्रेशर खूप असेल, स्ट्रेस खूप असेल, टेन्शन खूप असेल, तिथे गेल्यानंतर भरपूर सारं झापलं जातंय किंवा एक असं सतत वरून प्रेशर टाकलं जातंय. तर अशा ठिकाणी मात्र मी म्हणेन की जॉब क्विट केला पाहिजे. कारण हे प्रेशर फक्त तुमच्यावरती नाहीये. ते बाळ तुमच्या प्लॅसेंटाला जोडलेलं आहे. त्यामुळे फक्त तुमच्यावरती नाही तर तुमच्यासोबत त्या तुमच्या बाळावरती सुद्धा हे प्रेशर येतंय. बाळावरती सुद्धा त्याचा इम्पॅक्ट होतोय. त्यामुळे असा जर जॉब असेल तर तो क्विट करायला हरकत नाहीये. एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, की पैसे केव्हाही येतील. जॉब आज टाटा नाही तर उद्या बाटा जॉब देईल तुम्हाला. त्याचं टेन्शन आहे. बिकॉज यू आर स्किलफुल, यू आर केपेबल राइट. आणि तुम्ही केपेबल आहात म्हणून तुम्हाला तो जॉब दिलेला आहे. असंच तुम्हाला फुकटमध्ये कोणी पैसे देत नाही. उद्यापासून ज्या दिवशी तुम्हाला तुमच्यातलं स्किल व्हॅनिश होईल, तुम्हाला तो जॉब म्हणजे तिथे जे काही काम करताय ते करायचं बंद कराल, तर उद्या तुम्हाला घरला पाठवलं जाईल. बरोबर. सो कोणी तुम्हाला सांभाळणार नाहीये. सो यू आर केपेबल. मग तुम्ही केपेबल असाल तर ही नाही तर दुसरी कंपनी तुम्हाला जॉब देईल. पण प्रेग्नन्सी परत येणार नाही. हे बाळ तुमच्या युटरसमध्ये परत कधीच येणार नाही. त्यामुळे पहिला वेळ हा त्या बाळाला देणं गरजेचं आहे. ओके. आणि त्यानंतर तुम्हाला शक्य असेल तर जॉब करायला हवा. आणि प्रेशर किंवा स्ट्रेस देणारा जॉब असेल, टेन्शन वाढवणारा जॉब असेल तर तो क्विट केला पाहिजे. त्याचबरोबर अजून एक सल्ला मी नेहमी प्रत्येक आईला देतो, की आई फक्त म्हणजे आजकालचा ट्रेंड काय आहे, की आजकालचे पालक दोघेही जॉब करतायत, भरपूर बक्कळ पैसा कमवतायत आणि कमवलेला पैसा डिलिव्हरीनंतर त्या बाळाच्या शाळेसाठी, डोनेशनसाठी, वेगवेगळ्या ठिकाणी ॲडमिशनसाठी म्हणून आपण पुन्हा तिथे घालवतोय. पण ते बाळ बाय बर्थच सर्वगुण संपन्न, हुशार, बुद्धिमान बनावं यासाठी हे 9 महिने दिलेले आहेत. इथे जर वेळ दिला तर कदाचित आयुष्यभर त्या बाळाला पुन्हा आयुष्यात ₹1ही तुम्हाला खर्च करायची गरज नाहीये. ही 9 महिन्यांची इन्व्हेस्टमेंट कारण मी मगाशी जेव्हा म्हटलं ना, की प्रेग्नन्सीचे 9 महिने आणि डिलिव्हरी नंतरचं संपूर्ण आयुष्य यांचा संबंध आहे. कारण 9 महिन्यांमध्ये एक आई स्वतःच्या बाळाला स्वभाव, स्वरूप, संस्कार आणि कपॅसिटीची ही आयुष्यभराची शिदोरी देत असते. स्वभाव, प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव बनलेला आहे. तो बाय बर्थ बनलेला आहे. जन्मजात प्रत्येकाचं एक नेचर ठरलेलं आहे. राइट. आणि ते जन्मजात आलेलं आहे. ते कधी आलं? आईच्या गर्भात असतानाच आईकडून मिळालं. कपॅसिटी आपण ग्रास्पिंग कपॅसिटी म्हणतो, की तुमची जास्त आहे, माझी कमी आहे, यांची जास्त आहे. म्हणजे असं एक आपण क्लासमध्ये असताना बघितलं असेल. सो ही ग्रास्पिंग कपॅसिटी म्हणजे काय? मुळात ग्रास्पिंग होतंच कुठून? तर या 5 सेन्सरी ऑर्गनच्या माध्यमातून होतं. मग हे 5 सेन्सरी ऑर्गन कधी बनले? तर युटरसमध्ये असताना बनले. ओके. हा ब्रेन म्हणजे आज प्रत्येक व्यक्ती ब्रेनमुळे वेगळा ठरलेला आहे. तो ब्रेन आज कुठे बनतोय? आईच्या गर्भामध्ये बनतोय. म्हणजे सर्वगुण संपन्नता म्हणजे नेमकं काय? तर हे सेन्सरी ऑर्गन, हा ब्रेन, तो स्वभाव, ते स्वरूप, ते संस्कार म्हणजेच सर्वगुण संपन्नता आहे ना. आणि ही पुन्हा नाही बनणार आहे. हे आज आत्ताच बनलेलं आहे आणि ती युटरसमध्ये असतानाच बनलेलं आहे. मग ही बनत असताना आईने इथे इन्व्हेस्टमेंट करायची गरज आहे. इथे इन्व्हेस्टमेंट केली तर भविष्यात कुठेही तुम्हाला खर्च करायची गरज येणार नाहीये. आज आई गर्भास्थित अवस्थेमध्ये बाळाला जे काही देऊ शकते ते डिलिव्हरीनंतर आयुष्यात कधीच देऊ शकत नाही. ती फॅसिलिटीज देऊ शकेल, पण कपॅसिटीज कधीच देऊ शकत नाही आणि म्हणून इथे हा तिने वेळ देणं गरजेचं आहे. त्यामुळे मॅटर्निटी लिव्ह हा जो काही प्रकार आहे, म्हणतो की आत्ता युटिलाइज करा. डिलिव्हरीनंतर उपयोग काय त्याचा? बाळ जर तुम्हाला आज बाळाला जर का बाय बर्थ कपॅसिटीज तुम्ही दिल्या, तर डिलिव्हरीनंतर या बाळाला काहीही द्यायची गरज नाही. आपल्याकडे उदाहरण आहेत. स्वामी विवेकानंदांचं उदाहरण आहे. आईला माहिती होतं की बाळ शिकागो परिषदेला जाऊ दे, नाहीतर भारत परिक्रमेला जाऊ दे. ते जिथे जाईल तिथे आई-वडिलांचं आणि देशाचं नाव रोशन केल्याशिवाय राहणार नाही. कारण आईनं गर्भसंस्कारांच्या माध्यमातून बाळाला बाय बर्थच हे स्वभाव, स्वरूप, संस्कार आणि कपॅसिटीचं वरदान दिलेलं होतं. आपण डिलिव्हरीनंतर म्हणतो ना की स्कूल. तुम्ही डिलिव्हरीनंतर स्कूल नाही दिलं तरी चालेल. कारण घेण्याची उत्कृष्ट कपॅसिटी असेल तर हे ज्ञान म्हणजे कोणतंही बाळ जन्माला येत असताना ज्ञान घेऊन येत नाही. ते ज्ञान घेण्याची कपॅसिटी घेऊन येते. ते ज्ञान घेण्याची इंद्रिय घेऊन येते. ज्ञान प्रोसेसिंग करण्यासाठी तो प्रोसेसर घेऊन येते. आणि तो जर का उत्कृष्ट दिला तर विश्व काय? विश्व ज्ञानाचा महासागर आहे. ज्ञान कुठूनही घेता येईल. तुम्हाला ज्ञान देण्याची गरज नाही. ज्ञान कुठूनही घेता येईल जर उत्कृष्ट कपॅसिटीज असतील तर. स्कूलच काय? स्कूलच्या बाहेर उभा राहून सुद्धा ज्ञान घेता येईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण आहे. सो कपॅसिटीज बाळाला देणं गरजेचं आहे.
आणि तुम्ही उत्कृष्ट कपॅसिटी केव्हा देऊ शकता, जेव्हा ते तुमच्या प्लासेंटाला जोडलं गेलेलं आहे, जेव्हा ते तुमच्या शरीराचा हिस्सा आहे. आणि म्हणून इथे फोकस करणं गरजेचं आहे. त्याची व्हॅल्यू मला वाटतं की आजच्या प्रत्येक स्त्रीला कळाली पाहिजे. पैसे केव्हाही येतील, पण हे 9 महिने या बाळासाठी आयुष्यात पुन्हा कधीच येणार नाहीयेत. हाच अट्टास. काही स्त्रियांना ड्रिंकिंग, स्मोकिंग करण्याची सवय असते. म्हणजे असे काही हॅबिट्स असतात. तर याचा काय दुष्परिणाम होतो बाळावर? निश्चितच होणार आहे. कारण जसं मी म्हटले, की बाळ आज कोणतं इंडिपेंडंट पर्सनॅलिटी नाही. उदाहरणार्थ मी एखादं व्यसन केलं, तुम्हाला काही त्रास होईल का? तुम्हाला काहीच होणार नाही ना. बट मी जसं सांगितलं, की बाळ जेव्हा प्लासेंटाला जोडलेलं आहे, तेव्हा ते त्या स्त्रीच्या शरीराचा हिस्सा आहे. मग शरीराचा हिस्सा आहे म्हणजे माझ्या शरीराचा हिस्सा असेल, मी जर का व्यसन केलं तर माझ्या प्रत्येक इंद्रियावरती त्याचा परिणाम होणार आहे. माझ्या प्रत्येक बॉडी पार्टवरती त्याचा परिणाम होणार आहे. सिमिलर वे त्या बाळावरती सुद्धा त्याचा परिणाम होणार आहे. आणि म्हणून प्रेग्नन्सीमध्ये आणि प्रेग्नन्सीच्या आधी सर्वसाधारण 90 दिवस या सर्व गोष्टी अव्हॉइड केल्या गेल्या पाहिजेत. इव्हन डिलिव्हरीनंतर जोपर्यंत बाळाला फीडिंग चालू असतं, तोपर्यंत सुद्धा या गोष्टी अव्हॉइड केल्या गेल्या पाहिजेत. तुम्ही प्रेग्नन्सीपर्यंतच तुमच्या कार्यशाळा असतात, की त्यानंतर सुद्धा टीनेजर्ससाठी तुम्ही टीनेजर्ससाठी जसं की 13 वर्षापूर्वी लॉकडाऊनच्या आधी 13 वर्ष केली. शिवाय आज देखील दिशा नावानं माझा कॅम्प लोणावळ्याला 3 दिवसांचा होतो. सर्वसाधारण वर्षातनं 5 वेळेला हे 3 दिवसांचे कॅम्प होतात, ज्याच्यामध्ये 13 ते 19 वयोगटातली मुलं आणि मुली असतात. कारण हे एज जे आहे ते घडण्याचं एज आहे. म्हणजे इथे स्पीड असतं, ॲडिक्शन असतं, अट्रॅक्शन असतं. पण हे स्पीड, ॲडिक्शन आणि अट्रॅक्शन जर का राईट गोष्टींचं असेल, तर माणूस याच्या शिखरावरती लवकर पोहोचतो. सो कपॅसिटीज उत्कृष्ट ज्या काही मिळालेल्या आहेत, त्या कपॅसिटीचं युटिलायझेशन करण्याच्या हेतूनं ती दिशा देण्याचं काम दिशाच्या माध्यमातून केलं जातं. बट बाय बर्थ कपॅसिटीज असतील तर दिशा देणं खूप सोपं आहे. उदाहरणार्थ माझ्याकडे जर पाणी असेल, माझ्याकडे हा ग्लास आहे, याची कपॅसिटी चांगली बनली, हा 5 लिटरचा बनला तर मला 5 लिटर पाणी पण होल्ड करता येईल. पण हा जर का 200 ml चा बनलाय, तर मी आता याला काहीच नाही करू शकत. पण बनत असताना जिथे बनवला गेला त्याला जर का मी इन्स्ट्रक्शन्स दिल्या असत्या, की मला असा 200 ml चा नको, मला 2000 ml चा हवाय, तर तो याला आकार देऊ शकला असता. कधी प्रोसेसमध्ये असताना. एकदा का प्रोसेस संपली, की मी याला काहीच करू शकत नाही. अगदी तसंच गर्भात असताना बाळ प्रोसेसमध्ये आहे. बाय बर्थ कपॅसिटी, स्वभाव, स्वरूप, संस्कार आई इथे देऊ शकते. भक्त प्रल्हादांचं उदाहरण आहे ना, की भक्त प्रल्हादांचे वडील कोणतर हिरण्यकश्यप, म्हणजे राक्षसाचं बीज. पण राक्षसाचं बीज असताना सुद्धा आई जेव्हा साधू संतांच्या आश्रमांचं वातावरण 9 महिन्यांसाठी देते, तर हेच बाळ राक्षसाचं बीज असताना सुद्धा कोण बनतं, तर भगवान स्वरूप भक्त प्रल्हाद म्हणून नावारूपाला येतं. म्हणजे हा परिवर्तन कोणी घडवलं, तर परिवर्तन आईनं घडवलं. छत्रपती शिवाजी महाराज कोणी घडवले, तर एका आईनं घडवले. मग आईकडे ही ताकद आहे. आईला निसर्गानं हे वरदान दिलेलं आहे, की जे बाळ तुझ्या युटरसमध्ये आलेलं आहे त्याला डिझाइन कर. ती बाय बर्थ कपॅसिटीज चांगलं डिझाइन आई कोण आहे, तर आई डिझायनर आहे असं मला वाटतं. आणि म्हणून घराघरातल्या या गर्भवती आईनं जर का आपल्या बाळाला 9 महिन्यांचा वेळ दिला, बाळ सर्वगुण संपन्न, हुशार, बुद्धिमान असं जर का बनवलं, 9 महिन्यांमध्ये स्वतःला वेळ दिला, तर निश्चितच म्हणजे स्वतःला वेळ दिला तर निश्चितच बाळ हे बाय प्रॉडक्ट आहे, तुमच्या शरीराचा हिस्साच आहे. ते निश्चितच उत्कृष्ट बनणार आहे. त्यामुळे तुम्ही आधी स्वतःला वेळ द्यायला सुरुवात करा. काहीही झालं तरी प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही हारता कामा नाहीये. आज परिस्थिती विपरीत आहे. आज काय होतं, एकतर न्यूक्लिअर फॅमिलीज आहेत. घरात पूर्वीसारखं मार्गदर्शनासाठी कोणी अवेलेबल नाहीये किंवा नवरा-बायको दोघेही जॉबवरती जात आहेत. जॉबचं प्रेशर आहे, अनेक गोष्टींचं स्ट्रेस आहे, आर्थिक गोष्टींचा स्ट्रेस आहे आणि या सगळ्या स्ट्रेसचा कुठेतरी गर्भातल्या बाळावरती सुद्धा परिणाम होतोय. मग हे अव्हॉइड करायचं असेल, तर तुम्हाला कुठेतरी वेगळा वेळ देणं गरजेचं आहे. नाहीतर परिस्थिती अजून वेगळी घडू शकते. भारत देशाची आबादी कमी आहे का? आज 150 करोडवरती आपण गेलो. दररोज 80,000 बाळं जन्माला येतात. सो तुमचं येणारं बाळ सुद्धा असंच नॉर्मल या 80,000चा हिस्सा म्हणून फक्त तुम्ही जन्माला घालणार आहात का? वेगळं हवं असेल तर काहीतरी वेगळं करावं लागेल. म्हणजे ऑर्डिनरी टू एक्स्ट्राऑर्डिनरीचा जो प्रवास आहे त्यासाठी एक्स्ट्रा करावं लागेल. ते एक्स्ट्रा केलं तर निश्चित एक्स्ट्राऑर्डिनरी भेटू शकतं. एक्स्ट्राऑर्डिनरी अचीव्हमेंट्स तुम्ही करू शकता आणि म्हणून एक्स्ट्राऑर्डिनरी बनवण्याच्या हेतूनं तुमच्या 9 महिन्यांच्या प्रोसेसला तुम्ही एक्स्ट्राऑर्डिनरी बनवलं पाहिजे. तिथे प्रयास आणि परिश्रम केला पाहिजे. तर जाऊन हे बाळ उत्कृष्ट भेटू शकतं. तुम्ही तुमच्या अवेअरनेस प्रोग्राममध्ये ज्या गोष्टी शिकवता, त्यानंतर ते लोकं इंडिपेंडेंटली करू शकतात, की त्यांना तुमचा सपोर्ट लागेल?
मोस्टली करायला हरकत नाहीये. कारण अवेअरनेस प्रोग्राममध्ये ऑलमोस्ट ओपनली म्हणजे अगदी इथून प्रत्येक गोष्ट सांगितली जाते. ओके. का केलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीचं डिटेल नॉलेज दिलं जातं. बट मला असं वाटतं की एक मेंटॉर असणं खूप गरजेचं आहे. कारण फक्त इन्फॉर्मेशन्सनं कधी ट्रान्सफॉर्मेशन होत नाही. आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की एक्सरसाइज केला पाहिजे किंवा योगा केला पाहिजे. अनेक गोष्टींची माहिती असते, इन्फॉर्मेशन असते, बट आपण ते करत नाही आणि केल्याशिवाय कोणत्याही गोष्टीचं फळ प्राप्त होत नाही. राईट. सो कार्यशाळेमधून इन्फॉर्मेशन्स तर दिल्या जातातच जातात, अगदी ट्रान्सपरंटली दिल्या जातात. बट काही महिला फॉलो करतात आणि मेजॉरिटी जो वर्ग आहे तो करत नाही. कारण आज कार्यशाळेमध्ये आल्यानंतर तुम्ही एक्साइटेड होता आणि घरी गेले की 8-10 दिवसानंतर, 15 दिवसानंतर पुन्हा कारण घरातलं वातावरण बदललेलं नाहीये ना. तुम्ही एकटे किंवा दोघांनी येऊन कार्यशाळा अटेंड केलेले. पण अजून बाहेरचं वातावरण तसं सपोर्टिव्ह नाहीये. समाजामध्ये तशी आज परिस्थिती नाहीये. त्यामुळे बाहेरच्या वातावरणात पुन्हा गेलात, की पुन्हा त्या वातावरणाचा परिणाम होणार आहे आणि पुन्हा हे सगळं गिव्ह अप करणार आहे. त्याच्यामध्ये रुटीन खूप महत्वाचं आहे. कारण बाळ एका दिवसात युटरसमध्ये बनत नाही. ते 9 महिने दररोज बनतंय. त्यामुळे दररोज इथे फोकस असणं गरजेचं आहे. दररोज काही ॲक्टिव्हिटीज फॉलो करणं गरजेचं आहे. कन्सिस्टन्सी जर नसेल, तर मग त्याचा काही फार विशेष इफेक्ट आपल्याला परिणाम बघायला मिळत नाही. मग ती कन्सिस्टन्सी येण्यासाठी म्हणून आम्ही मग हँड होल्डिंग सपोर्ट करतो. ज्याच्यामध्ये मेजॉरिटीमध्ये आज महिला जोडल्या जात आहेत आणि निश्चित खूप चांगला परिणाम त्याच्यातनं बघायला मिळतो आपल्याला. तुमचं एक वाक्य आहे, मी सचिन नाही झालो तरी मला आचरेकर व्हायला आवडेल. हो. तर याच्या मागचं काय भावना आहेत? मी कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका छोट्याशा खेडेगावातनं बिलॉंग करतो. शेतकऱ्याचा मुलगा आहे. अनेक वर्ष शेतात काम केलं आणि काम करत असताना म्हणजे विशेष कोणाचं मार्गदर्शन भेटलं नाही शिक्षणासाठी विशेषतः. मी इंजिनिअरिंग करून पुण्यामध्ये आलो. टाटा मोटर्सला जॉइन झालो आणि टाटा मोटर्सला जॉइन झाल्यानंतर विश्वास नांगरे पाटील साहेबांचा व्हिडिओ पाहिला आणि तो व्हिडिओ पाहिल्यानंतर मला असं वाटायला लागलं, की यार आपल्यालाही असं काहीतरी होणं शक्य होतं. आपल्याकडे पण कपॅसिटी होती. मलाही असं काहीतरी बनता आलं असतं. बट बनलो का? नाही बनलो. का नाही बनलो? हा जेव्हा प्रश्न विचारायचा तेव्हा एकच उत्तर समोर यायचं. ते म्हणजे की मला कोणी स्वप्न नाही दिली, मला कोणी मार्गदर्शक भेटलं नाही. मला कोणी सांगितलं नाही की तुलाही असं बनता येईल, तुलाही असं काहीतरी करता येईल आणि त्याच एका कारणाने मी नाही बनू शकलो. मग वारंवार हा विचार यायचा की मी नाही बनू शकलो, मी नाही बनू शकलो. मला कोणी मार्गदर्शन नाही केलं आणि तो विचार करत असताना सहज एके दिवशी मनात विचार आला. टाटा मोटर्सला मी जॉबला होतो. खरं तर तिथून माझं आयुष्य बदललं म्हटलं तरी हरकत नाही. त्यात तोपर्यंत मी प्रचंड शाय व्यक्तिमत्व होतो. आणि तिथे आल्यानंतर मग मला सडनली असं थॉट आला, की यार ठीक आहे ना, किती दिवस रडायचंय, की मला मार्गदर्शन मिळालं नाही, मला मार्गदर्शन मिळालं नाही, मला मार्गदर्शन नाही. तुझा जसं मार्गदर्शन मिळालं नाही, तसंच मागून येणाऱ्या अनेक लोकांना, अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाचा अभाव आहे. तुला तेंडुलकर होता आलं नाही म्हणून काय झालं? तू आचरेकर बनून पाठीमागच्या विद्यार्थ्यांना जरूर गाईड करू शकतोस. बस त्याच एका विचारानं प्रेरित झालो आणि टाटा मोटर्सला असतानाच विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन करायला सुरुवात केली. त्या एका हेतूनं मग माझी पर्सनॅलिटी बदलली. मी देण्याच्या हेतूनं संडे सुट्टीच्या दिवशी मी विद्यार्थ्यांना गॅदर करायचं आणि त्यांना वेगवेगळे लेक्चर्स, वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या पद्धतीने मी त्यांना मार्गदर्शन करायचं आणि विद्यार्थ्यांमध्ये खूप चेंजेस होताना मला जाणवायला लागले. आणि बघता-बघता तिथे सुद्धा हजारो, शेकडो विद्यार्थी वर्षाला माझ्याकडं यायला लागले. मग त्याच्यामध्ये सुपर 20ची एक बॅच केली. सुपर 20 जे की पुन्हा सुपर 30 पिक्चरला बघून इन्स्पायर झालेलं होतं. ती सुपर 20 मधले चांगले विद्यार्थी घडले. सो अशा वेगवेगळ्या विद्यार्थी घडवण्यासाठीच्या कार्यशाळा सुरू होत्या आणि नंतर जेव्हा हे पालक भेटायचे त्या दिवशी रिअलाईज झालं की आपण प्रॉडक्ट बनल्यानंतर त्याच्यात डिफेक्ट्स आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, त्याला रिपेअर करायचं काम करतोय. पण हे प्रॉडक्ट डिफेक्टिव्ह बनूच नये यासाठी खरं तर आपल्याला रूटमध्ये काम करायला पाहिजे, प्रोसेसमध्ये काम करायला पाहिजे. जिथे हे बाळ बनते तिथे काम केलं गेलं पाहिजे. मग ती प्रोसेस काय? तर ती गर्भसंस्कारांची प्रोसेस आणि म्हणून बनल्यानंतर त्याला रिपेअर करण्यापेक्षा ते बाय बर्थच उत्कृष्ट बनावं यासाठी आपल्याला एक पाऊल मागायला पाहिजे आणि म्हणून मग आम्ही गर्भसंस्कारांवरती काम केलं आणि आज पूर्ण वेळ मेजरली जो काही काम करतो ते गर्भसंस्कारांवरतीच काम करतोय आणि शेवटच्या श्वासापर्यंत गर्भसंस्कारांवरतीच काम करणार आहे. कारण माझा विश्वास आहे आणि एक भारतरत्न या प्रोसेसच्या माध्यमातून मला घडवायचे आहेत. कारण आज बाय बर्थ कपॅसिटी घेऊन जन्माला आलेलं हे बाळ आयुष्यात येणाऱ्या 15 वर्षात हीच बाळं जी या प्रोसेसमधून जन्माला येत आहेत. खात्री आहे की हीच बाळं उद्याच्या भारताचं प्रतिनिधित्व करतील. अनेक भारतरत्न, अनेक ऑलिम्पिक विनर्स, अनेक नोबेल विनर्स याच प्रोसेसमधून जन्माला येतील. प्रेग्नन्सीच्या आधी आई-वडिलांची
म्हणजे काय मानसिकता असली पाहिजे, काय विचार असले पाहिजेत. त्याचप्रमाणे जसं तुम्ही म्हणालात, की घरच्यांचा पण सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. घरातील वातावरण कसं आहे ते महत्त्वाचं आहे. त्याबद्दल काय सांगाल? खूप महत्वाचा, कारण याच विषयावरती मी आज बोलतोय. कारण घरातलं वातावरण आज मला ऐकणाऱ्या स्त्रिया, पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकणारे कपल्स बऱ्यापैकी परिवर्तित होताना जाणवतात. कारण एका आईला आपलं बाळ खूप म्हणजे प्रिय आहे. बाळासाठी आई काहीही करायला तयार आहे. प्रॉब्लेम काय आहे, की त्या आईला सपोर्ट करणारं वातावरण आपल्याकडे नाहीये. आपल्याकडे पिढ्यानपिढ्या तसं कल्चर नाहीये. सासू-सुनेची भांडणं तर आपण घराघरात पाहत आलेलो आहे. काय आहे, की इतर वेळचा तुमचा वेळ वेगळा आहे, पण प्रेग्नन्सीमध्ये स्त्रीची भावना उत्कृष्ट राहणं खूप वेगळे आहे. आता प्रेग्नन्सीला प्लॅन करतानाच मोस्ट ऑफ द टाईम जे कपल्स बाळाला जन्माला घालतात, मी म्हणतो की ते बाय चान्स जन्माला घालतायत, नॉट बाय चॉईस. बाय चान्स आणि बाय चॉईस म्हणजे काय? की आमच्याकडे कारणच नाहीये. फक्त लग्न झालंय म्हणूनच आम्ही बाळाला जन्माला घालतोय. मी जेव्हा या कपल्सना विचारतो, की तुम्हाला बाळ का हवंय? मेजॉरिटी पीपल डोंट नो द ॲन्सर. लोकांना ॲन्सरच माहीत नाहीये. म्हणजे आज सगळेच लग्न झाले की बाळाला जन्माला घालतात, म्हणून आम्ही आज लग्न झालं की बाळाला जन्माला घालतोय. बट दिस इज नॉट द रिॲलिटी. मग त्यासाठी तुम्हाला काही ॲक्टिव्हिटीज करणं गरजेचं आहे. बीजशुद्धीपासून दोघांनी लग्न झाल्यानंतर पती-पत्नी शारीरिकदृष्ट्या एकत्रित येत असतील किंवा एकत्रित येतात. पण फक्त शरीराने एकत्र येऊन चालणार नाहीये. तर भावनिकदृष्ट्या एका गोलवरती दोघांनी एकत्रित येणं गरजेचं आहे. आणि जेव्हा हे दोघे एका गोलवरती म्हणून पती-पत्नी काम करतील ना, तेव्हा ते खऱ्या अर्थाने एकत्रित संसार करतील, मला असं वाटतं. सो फक्त शारीरिकदृष्ट्या एकत्र येऊन चालणार नाहीये, तर मानसिक, भावनिकदृष्ट्या सुद्धा त्या एका गोलवरती एकत्रित येणं गरजेचं आहे. बाळ हे गोल आहे आणि त्याच्यासाठी म्हणून पती-पत्नींनी दोघांनी एकत्रित काम करणं गरजेचं आहे. आता हे काम करत असताना जसं म्हणलं ना, की बाहेरच्या एन्व्हायर्नमेंटचा प्रभाव त्या स्त्रीवरती आणि स्त्रीच्या एन्व्हायर्नमेंटचा प्रभाव त्या बाळावरती होणार आहे. मग बाहेरचं एन्व्हायर्नमेंट चांगलं ठेवलं गेलं गेलं पाहिजे. आज विशेषतः सासू-सासऱ्यांना वाटत असतं, की येणारं बाळ हे आमच्या वंशाचा दिवा आहे. पण तुमच्या वंशाचा दिवा जर का बाय बर्थ उत्कृष्ट बनायचा असेल, तुमच्या घराचं, देशाचं नाव जर हे बाळ उद्याचं येणारं बाळ जर उद्याच्या भारताचं प्रतिनिधित्व करणार असेल, तर आज गर्भात असताना त्या बाळाला जर का चांगले संस्कार द्यायचे आहेत, तर या आईला चांगलं वातावरण तुम्हाला देणं गरजेचं आहे. ही स्त्री जी तुमची सून आहे, तिला जर का चांगलं वातावरण दिलंत, तिला जर का आनंद दिलात, तिला जर का हॅपीनेस दिलात, तिला जर का पॉझिटिव्हिटी दिली, तिला जर का एन्करेजमेंट दिलं, तर निश्चितच येणारं तुमचं वंशाचा दिवा म्हणून येणारं बाळ हे खरंच भारताचं प्रतिनिधित्व करणारं बाळ बनू शकतं. आणि म्हणून तिला जास्त केअर करायची गरज आहे, तिला जास्त सपोर्ट करायची गरज आहे. बट आपल्याकडे हे उलटं बघायला मिळतं. आपल्याकडे तिला आधीच ती हार्मोनल इम्बॅलन्समुळे त्रस्त आहे. तिला नौशा फील होतोय, तिला स्ट्रेस येतोय, एन्झायटी येते, डिप्रेशन येतंय, मूड स्विंग्स होत आहेत. हे सर्व काही होत असताना म्हणजे आगीत तेल ओतण्याचं काम आपल्याकडे केलं जातं. मला वाटतं की हे कुठेतरी थांबलं पाहिजे. इथे खरं तर तिला खूप छान नर्चर केलं गेलं पाहिजे, छान वातावरण दिलं गेलं पाहिजे, छान म्हणजे घरात असं पीसफुल, स्टेबल, पॉझिटिव्ह वातावरण बनवलं गेलं पाहिजे. बरोबर. आणि इथे खरं तर नवऱ्याचा आणि इन-लॉजचा खूप मोठा रोल येतो. इतकंच काय, मला असं वाटतं की एखादी स्त्री जर का तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करते, तर ती गर्भवती असेल, तर तिचं वातावरण, तिची केबिन वेगळी असली पाहिजे. तिच्या रूममधलं छान टेडीज लावले पाहिजेत, छान असं सुंदर वातावरण बनवलं पाहिजे आणि प्रत्येक येण्या-जाणाऱ्यांना तिला एन्करेज केलं गेलं पाहिजे. तिच्या चेहऱ्यावरती 9 महिने आनंद कसा राहील, हे ऑर्गनायझेशनमध्ये सुद्धा बघितलं गेलं पाहिजे. जेव्हा अशा पद्धतीनं संपूर्ण देश, प्रत्येक व्यक्ती त्या गर्भवती स्त्रीकडे पाहील ना, त्या दिवशी देश परिवर्तित झालेला असेल. राइट. आणि याचा अवेअरनेस होणं सुद्धा गरजेचं आहे. खूप म्हणजे गरजेचं. गर्भसंस्कार किती महत्त्वाचे आहेत, हे सर्वांना कळलं पाहिजे. गर्भसंस्कार म्हणून ह्या फक्त त्या धार्मिक अशा विधीशी नाही जोडलं पाहिजे. हे कोणताही धार्मिक विधी नाहीये. आज माझ्याकडं अनेक जाती धर्मांची लोकं, म्हणजे आमच्याकडे जेव्हा लोकं 9 महिन्यांसाठी जोडले जातात, तर त्याच्यामध्ये आम्ही कुठलेही मंत्रोच्चार घेत नाहीये. कोणत्याही प्रकारचा कोणत्या धार्मिक ॲक्टिव्हिटीज घेत नाहीये. तर इट्स अ कंप्लीट सायंटिफिक ॲक्टिव्हिटीज. त्यामुळे आज अनेक वेगवेगळ्या जाती धर्माच्या महिला आज आमच्याकडे जोडलेल्या बघायला मिळतील. त्याही शेकडो. अगदी कुवेतमधून मुस्लिम महिला आपल्याकडे जोडते आणि ती स्वतःच्या बाळासाठी गर्भसंस्कार करते. तुमचं पुढचे प्लॅन्स काय आहेत? माझा प्लॅन म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत, जसं मी सांगितले, की या प्रोसेसवरती काम करायचं आहे. माझा विश्वास आहे. याच प्रोसेसच्या माध्यमातून ही काही वेळ देते आणि छत्रपती शिवाजी महाराज घडतात. तर त्याच पद्धतीनं आत्ताच्या या आईनं जर काही या प्रोसेसमध्ये वेळ दिला, तर येणारा भारत घडलेला असेल. कारण येणारं बाळ हे फक्त तिचं बाळ नाहीये, तर उद्याच्या भारताचं भवितव्य आहे. कदाचित ते एक भारतरत्न आहे. आणि तिनं स्वतःच्या प्रेग्नन्सीकडे या पद्धतीनं पाहिलं, तो वेळ दिला, तर मला खात्री आहे,
की येणारा भारत हा वेगळा असणार आहे. आज परिस्थिती आपण पाहतोय, ऑलिम्पिक्स होतात, त्यावेळेला आपल्याला एखादं सुवर्णपदक आणण्यासाठी सुद्धा स्ट्रगल करावा लागतो. हो. सो तो जो काही टॅलेंट आहे, म्हणजे क्वांटिटी कमी नाहीये, बट क्वालिटी आमच्याकडे नाहीये. सो राईट. क्वालिटीवरती काम करणं गरजेचं आहे. आणि आज कुठेतरी या धावत्या युगात, धावपळीच्या युगात आजची स्त्री विसरलेली आहे, की माझ्या बाळाला क्वालिटी देण्याचं काम मी गर्भात असताना करू शकते. आणि म्हणून तो जो अवेअरनेस आहे, त्या 9 महिन्यांची किंमत जी आहे ती त्या आईला कळाली पाहिजे. आणि तिनं जर का जागरूकपणे या पद्धतीनं स्वतःच्या बाळाला वेळ दिला, तर मला वाटतं की खरंच उद्याचा भारत खूप सुंदर असेल. ज्या पद्धतीनं आज 400 वर्षांनंतरही राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांचं नाव आपण आदरानं घेतो, कारण त्या होत्या म्हणून छत्रपती शिवाजी महाराज घडले. हिंदवी स्वराज्य बनावं ही खरं तर त्या आईची इच्छा होती. मग आईच्या मनातला तो विचार, एक विचार या भारतभूमीवरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातनं हिंदवी स्वराज्य प्रस्थापित करू शकला. सो एक विचार रियालिटीमध्ये यायचा असेल, तर आधी पहिल्यांदा तो विचार येणं गरजेचं आहे. राईट. मग तो विचार आजच्या आईनं जर का प्रेग्नन्सीच्या काळामध्ये केला, तर निश्चित उद्याचा भारत उत्कृष्ट असेल. आज एवढी लोक तुमच्यासोबत जोडली गेली आहेत, तर त्यांच्या काही केस स्टडीज? निश्चित अनेक केस स्टडीज अशा बघायला मिळतील. हजारो लोकांच्या केस स्टडीज आहेत. बाळांमध्ये म्हणाल तर ज्या महिलांनी 9 महिन्यांमध्ये स्वतःच्या बाळाला वेळ दिलेला आहे, त्यांची बाळं खूप उत्कृष्ट आहेत. म्हणजे फास्ट ग्रास्पिंग, फास्ट ग्रोथवरती ते आहेत. WHO दिलेले माइलस्टोन कितीतरी पटीने आधी पूर्ण करताना आपल्याला बघायला मिळतात. आज शेकडो बाळं आहेत जी सर्वसाधारण 3 महिने ते 3 महिन्याच्या एजमध्ये काही शब्द बोलताना आपल्याला बघायला मिळतील. सो ही अचिव्हमेंट आहे. आज 30 बाळं आहेत ज्यांनी सर्वसाधारण 4 महिने ते 1.5 वर्षाच्या एज ग्रुपमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड बनवलेले आहेत एक्स्ट्रॉर्डिनरी ग्रास्पिंग कपॅसिटीसाठी म्हणून. सो ही बाळं वेगळी जाणवतात का? तर येस, अगदी वेगळी जाणवतात. खूप काम, खूप शांत, खूप कोऑपरेटिव्ह, खूप छान अशी ही बाळं. मोस्टली आत्ता परिस्थिती बघितली तर मेजॉरिटी कपलची कंप्लेंट असते की बाळं खूप क्रँकी आहेत. सो जी गर्भसंस्कार केलेली बाळं आहेत, खरंच ती खूप स्टेबल आहेत, खूप पीसफुल आहेत. असं क्रँकी आहे असं मला एखादंही बाळ विशेषतः पाहायला मिळालेलं नाहीये. सो मोस्टली जेवढे कोणाचे फीडबॅक येतात, सगळ्यांचे असे सुंदर फीडबॅक आहेत. Googleला जसं मी म्हटलो, डॉक्टर विष्णू माने रिव्ह्यू विचारलं तर शेकडो लोकांचे, हजारो लोकांचे तुम्हाला तिथे फीडबॅक्स बघायला मिळतील. आणि त्यांनी त्यांच्या जर्नीमध्ये लिहिलेलं आहे. हा झाला बाळांबद्दलचं म्हणजे जे काही फीडबॅक आहे. पण प्रेग्नन्सीच्या जर्नीमध्ये सुद्धा अनेक कॉम्प्लिकेशन्स येत असतात. अनेक महिलांना अनेक फिअर असतात, अनेक स्ट्रेस असतो, एन्झायटी असते. आणि त्याचाही कुठेतरी स्वतःवरती आणि बाळावरती परिणाम होत असतो. सो प्रेग्नन्सीमध्ये मिसकॅरेजेसचं भय असतं. सो अनेक लोकांनी सांगितलं की सर मिसकॅरेजेसचं फिअर होतं. 4 वेळेला एका स्त्रीचं होतं की 5 वेळेला मिसकॅरेजेस झालेलं होतं. 6व्या वेळेला आता म्हणजे कन्सीव्ह करायची भीती वाटत होती की आता बाळ किंवा आयुष्यात मी बाळाला जन्म देऊ शकेन का? असा एक डाऊट आता तिला वाटायला लागलेला. इन बिटवीन ती जॉइन झाली. तिने ही प्रोसेस फॉलो केली आणि जेव्हा मला ती भेटली त्यावेळेला 6 महिन्याचं बाळ तिच्याकडे होतं. आणि तिचं असं म्हणणं होतं की सर इट्स ऑल बिकॉज ऑफ यू. कालच मला एका मॅडमचा अर्शित शिंदे नावाचं आमचं एक GSC बेबी आहे. त्याच्या आईचा काल मला मेसेज आला की सर थँक यू सो मच. अगदी आता काहीतरी 2 वर्षाचा आहे आणि पहिल्याच दिवशी तो स्विमिंग शिकला. म्हणजे पहिल्यांदाच आम्ही त्याला टँकमध्ये घेऊन गेलो आणि पहिल्याच दिवशी तो उत्कृष्ट स्विमिंग करायला लागला. म्हणजे गर्भसंस्कार केलेली बाळं खरंच उत्कृष्ट आहेत. ती खूप लवकर सगळं काही ग्रास्प करतायत. खूप फास्ट शिकतायत. हे आता मला मान्य आहे, असं त्या आईचं मनोगत होतं. मेडिकल कॉम्प्लिकेशन्स असणारे काही कॉम्प्लिकेशन सुद्धा. बिकॉज सी द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड फक्त वाचण्यासाठी नाहीये. तुमच्या सबकॉन्शियस माइंडचा वापर केला तर शरीरात अनेक काही बदल सुद्धा घडवता येतात. कारण शरीरात आतमध्ये घडणारी घटना ही आपण बाहेरून घडवत नाही, तर ती अंतर्गत ऑटोनॉमस प्रोसेसची म्हणजे ऑटोनॉमस सिस्टीमचं भाग आहे. आणि ऑटोनॉमसली जेव्हा मानसिकदृष्ट्या आपण कणखर खंबीर बनतो, तेव्हा शारीरिक सुद्धा अनेक व्याधी, मनोशारीरिक व्याधी सुद्धा निघून जायला मदत होते. मानसिकदृष्ट्या जेव्हा तुम्ही कणखर खंबीर असता, तेव्हा शरीर सुद्धा खूप उत्कृष्ट बनायला लागतं. आणि तसे अनेक उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात. चंदीगडमधून चारो मॅमचं एक उदाहरण मी देत असतो. सो त्यांच्या बाळाला असणारी इश्यूज म्हणजे अॅनॉमली स्कॅनमध्ये त्यांना पहिल्यांदा जेव्हा टेस्ट केलं त्यावेळेला त्या बाळाच्या ब्रेनला काही डिफेक्ट्स आढळले. आता बाळाच्या ब्रेनला डिफेक्ट्स आढळल्यानंतर पुन्हा सेकंड टाईम म्हणजे 7 तारखेला त्यांनी पहिलं स्कॅनिंग केलेलं, 8 तारखेला पुन्हा स्कॅनिंग केलं. सेकंड ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणी स्कॅनिंग केलं, तिथेही त्या बाळाच्या ब्रेनला डिफेक्ट आढळले. त्यानंतर म्हणजे डॉक्टरांनी बाळाच्या ब्रेनलाच डिफेक्ट आहे म्हटल्यानंतर तुम्हाला अबॉर्ट करावं लागेल सांगितलेलं होतं. आता गिव्ह अप करेल ती आई कसली?
पहिली प्रेग्नन्सी होती, अनेक वर्षानंतरची प्रेग्नन्सी होती. बाळ गिव्हअप करायला आई तयार नव्हती. आईनं म्हणजे पहिल्यांदा स्कॅनिंग केलं, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहेत म्हणून दुसऱ्या ठिकाणी सेकंड डेला स्कॅनिंग केलं, त्याच्या रिपोर्टमध्ये तेच आढळलं. मग आईनं जेव्हा मला कॉन्टॅक्ट केला, की "सर मला काहीतरी मदत करा. आय डोंट वॉन्ट टू गिव्ह अप." कारण 4 महिने, 5 महिने गर्भात सांभाळल्यानंतर आता जर का हे गिव्ह अप करायचं आहे, पहिली प्रेग्नन्सी आहे, तर आई नाही होत सहजासहजी गिव्ह अप करायला. तर सेकंड टाईमला जेव्हा म्हणजे मला फोन केला, त्यावेळेला मी सांगितलं, की "मॅडम, अजूनही तुमच्याकडे काही अवधी आहे. जर अबॉर्ट करायचंच झालं, तर तुमच्याकडे काही वेळ आहे. सो आपण काही ॲक्टिव्हिटीज मी सजेस्ट करतो, त्या ॲक्टिव्हिटीज फॉलो करा. पुढचे 20-21 दिवस ते फॉलो करा. त्यानंतर पुन्हा रिटेस्ट करूयात आणि जर प्रॉब्लेम आले, तर मेडिकली तुम्हाला करावं लागेल. बट लेट्स ट्राय. या गोष्टी जर केल्या, तर आपल्याला काही परिवर्तन भेटेल." सो मी या ॲक्टिव्हिटी सजेस्ट करतो, ज्याच्यामध्ये व्हिज्युअलायझेशन, अफर्मेशन्स, ट्रान्स या 3 गोष्टी सजेस्ट केलेल्या. त्या आईनं उत्कृष्टपणे ते सगळं काही फॉलो केलं आणि फॉलो केल्यानंतर 21व्या दिवशी वापस रिटेस्ट केल्या आणि रिटेस्ट नंतरचे रिपोर्ट जे आले, तर रिपोर्ट ॲब्सोल्युटली नॉर्मल आहेत. कसलाही डिफेक्ट बाळाच्या ब्रेनमध्ये नाही आहे. अनेक पॉडकास्टमध्ये ही गोष्ट मी सांगत असतो. सो त्याच्यामध्ये ते मी एम्स ट्रामा सांगितलेलं. एम्स ट्रामा नाही आहे, तर ते चंदीगडमधलं कोणतं तरी हॉस्पिटल आहे. त्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी ते ट्रीटमेंट घेतलेली. आजही त्यांचे रिपोर्ट्स हॉस्पिटलमध्ये प्राईम डायग्नोस्टिक सेंटर म्हणून आहे हॉस्पिटल. त्या हॉस्पिटलमध्ये आजही रिपोर्ट्स प्रिझर्व्ह करून ठेवलेले आहेत. डॉक्टरसुद्धा सरप्राईज होते, की हाऊ इट हॅपन्स. सो येस, आपल्या सबकॉन्शियस माइंडचा चांगला वापर केला तर बऱ्याचशा काही असे मिरॅकल्स घडू शकतात. त्याला मी जादू म्हणणार नाही, पण निश्चित तुमच्या स्वतःच्या मानसिक शक्तीचा हा प्रभाव आहे आणि त्याच्यातनं काही चांगले परिणाम घडू शकतात आणि घडत असतील तर मी म्हणतो करायला हरकत काय, नुकसान काय? मेडिकली प्रूव्ह आहेत ना, रिपोर्ट बिफोर आफ्टरचे आहेत. आधी 2दा केलेले आहेत आणि तिसरा रिपोर्ट सांगतो की ॲब्सोल्युटली नॉर्मल आहे. मग मला एवढंच सांगायचं आहे, प्रेग्नन्सीमध्ये जर का जाणून-बुजून, मुद्दाम होऊन आपण जर का काही पॉझिटिव्ह गोष्टी फॉलो करत असेल, तर ह्यात गैर काय आहे? जेव्हा चांगल्या गोष्टी फॉलो कराल, काही गोष्टी तुम्ही वेळ द्याल, तर त्यातनं नुकसान असं काय होणार आहे? काहीच नाही ना. 9 महिन्यांचा तर राहू दे. तो इन्व्हेस्ट करायला हवा. सो अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या फॉलो केल्या गेल्या पाहिजेत आणि त्याचा निश्चित उत्कृष्ट चांगला परिणाम आपल्याला बघायला मिळतो. धन्यवाद सर. तुम्ही पॉडकास्टसाठी वेळ दिला. खूप थँक यू. कारण हा विषय घराघरापर्यंत पोहोचावा यासाठी तुम्ही सुद्धा हा खूप महत्त्वाचा विषय मांडण्यासाठी मला बोलवलं. त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. थँक यू सो मच.